लोक ते पंचपक्वान करतात बाई. पंचपक्वानाची थाळी आणि पंचपक्वानाची थाळी. ही आमची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा अख्ख्या मुंबईपर्यंत फेमस झाला. ओ काय सांगू तुम्हाला. खरं आरक्षणाच्या वेळेस सगळी भाजी भाकरी चटणी अक्षरशः पत्रकार पोलिसांनी सुद्धा खाल्ली. एवढी चवलं या चटणीमध्ये भाकरीमध्ये. कधी खाल्ली आहे का तर बनवून खा. अशा पातळ पातळ भाकरी करायच्या, त्याच्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, भेंडीची भाजी. असलं जेवण का नाही तुमच्या पंचपक्वानाच्या थाळीसमोर सुद्धा फिक्का आहे. पण भाकर कशी एकदम कुरकुरीत पातळ झाली पाहिजे बरं का. मग काय माहीत आहे का तुम्हाला, कामाला हीच पडते आहे बघा. मावळे जेव्हा लढाईमध्ये जात होते का नाही, भाजी भाकरीन पिठलं भाकरी तर खात होते. काय तुमचं पंचपक्वानची थाळी खात नव्हते. ही चटणी भाकर का नाही प्रत्येक वेळेस कामाला येते, म्हणून ही चटणी भाकर सगळ्यात भारी. खायला सुद्धा चवीला सुद्धा बरं का. तर काय माहिती आहे का, 10 दिवसाचा उपवास आणि त्यात नव्हतं ज्वारीचं पीठ माझ्याकडं, तर मी बनवली तांदळाची भाकरी. तांदळाचं पीठ होतं. जास्त करून ज्वारीचीच भाकरी आपल्याला आवडते, पण आता नाही इलाज होता, खायचं तर होती, आज भाकरच खायची होती मला. तर बनवली तांदळाची भाकरी, पण मस्त कुरकुरीत बनवली बरं का, पातळ पातळ. आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, माझा आवडता पदार्थ बरं का. आणि त्याच्यानंतर भेंडीची भाजी. तर तेल टाकून मस्तपैकी चव घेतली. तुम्ही सुद्धा नक्की घ्या.